आनंदी लाजत लाजत म्हणत असते की सर मला माहिती आहे हे सगळं काय आहे, मी सिनेमामध्ये बघितलंय सगळं. सार्थक म्हणत असतो की हो ना, सिनेमामध्ये असंच दाखवतात, शेवटी तुम्ही आहातच माझ्या हिरोईन. आनंदी पुन्हा लाजते. सार्थक तर पूर्ण दिवाना होऊन जातो. आनंदी पूर्ण लाजत असते आणि सार्थकला ते बघून मात्र खूपच आनंद होत असतो. तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 100 लाईक्स. त्यामुळे व्हिडिओचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला नक्कीच मदत करा. नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सार्थकला मार्केटला जायचं असतं तेव्हा तो आनंदीला विचारतो की तुम्हाला काही हवंय का. आनंदी म्हणते की नाही, तुम्ही तुमचं वॉलेट विसरलात, मी तुम्हाला वॉलेट आणून देते. आनंदी सार्थकचं वॉलेट त्याला आणून देते. तितक्यातच अक्कू देखील तिथे येते. सार्थक त्याचं वॉलेट बघत असतो आणि वॉलेट मध्ये 1 रुपयाची जी नोट असते तिच्याकडे बघून सार्थक हसत असतो. आनंदीला मोठा प्रश्न पडतो की सार्थक सर असे का हसताय नोटेकडे बघून. ती सार्थकला विचारते देखील, तर काय झालं, एवढ्या प्रेमाने तुम्ही 1 रुपयाच्या नोटेकडे का बघताय. आकांक्षा म्हणते की अगं त्याने तेवढा पराक्रमच मोठा केलाय लहानपणी. आनंदी विचारते की काय पराक्रम केला सार्थक सर. आणि मग सार्थक सांगू लागतो, जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा एका दिवशी अक्कू आजारी पडली आणि घरामध्ये कोणीच नव्हतं. त्याच्या आधीच 5-6 दिवसापूर्वी मी आजारी पडलो होतो, त्यामुळे मला माहित होतं की आजारपणात काय काय करायचं असतं. आणि आईने तेव्हा माझ्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या होत्या. त्याचप्रमाणे मी दुकानातून जाऊन बर्फ आणला, त्या बर्फाचं पाणी केलं आणि अक्कूच्या कपाळावर त्या पट्ट्या ठेवल्या. परंतु तरी सुद्धा अक्कूचा ताप उतरत नव्हता. आणि मग मला जो पॉकेट मनी भेटला होता त्यामधले पैसे घेऊन मी मेडिकल मध्ये गेलो आणि अक्कूसाठी गोळ्या घेतल्या. कारण मी जेव्हा आजारी पडलो होतो आणि ताप आला होता तेव्हा आईने मला ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या माझ्या लक्षात होत्या आणि मी मेडिकल मधून त्या गोळ्या घेऊन आलो, त्या दिल्या आणि मग तिचा ताप कुठेतरी कमी झाला आणि ती बरी सुद्धा झाली. जेव्हा आई बाबा घरी आले तोपर्यंत अक्कू बरी सुद्धा झालेली होती. जेव्हा अक्कूने घरी येऊन बाबांना हा सर्व पराक्रम सांगितला तेव्हा बाबा खूपच खुश झाले आणि त्यांनी बक्षीस म्हणून मला ही 1 रुपयाची नोट दिली होती आणि ही नोट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. अक्कू म्हणत असते की पण दादा, एक ना एक दिवस ही नोट मी तुझ्याकडून नक्कीच जिंकणार आहे. आनंदी म्हणते की कशी. तेव्हा सार्थक म्हणतो की जेव्हापासून ही मला नोट मिळाली आहे ना तेव्हापासून तिचं एकच टुमकं चाललंय की ही नोट मी जिंकणार आहे. आणि ती नोट जिंकण्यासाठी ती भरपूर वेळा मला कोडे घालते, परंतु अजून एकाही कोड्यात ती जिंकली नाहीये. तेव्हा अक्कू म्हणत असते की दादा तू बघतच राहा, ही नोट नक्कीच माझ्याकडे असणार आहे एक दिवस. सार्थक म्हणतो की हो बाळा, तुझीच आहे ही नोट. आणि तो इमोशनल झालेला असतो आणि तो अक्कूला म्हणतो की जेव्हा तू लग्न करून ह्या घरामधून जाशील ना तेव्हा मी स्वतः तुझ्या पाठवणीच्या वेळी तुला हे बक्षीस म्हणून देणार आहे. तेव्हा मी स्वतः तुला पाठवणीच्या वेळी ही नोट तुला देणार आहे, तुला भेट म्हणून. तेव्हा आकांक्षा म्हणते की नाही दादा, मला भेट म्हणून नकोय, तर ही नोट आता मीच जिंकणार आहे आणि बघ मी जिंकते की नाही ही नोट. असं म्हणून आता दोघेही भाऊ बहीण रडत असतात. तेवढ्यातच आनंदी म्हणते की आता तुम्हाला जायला उशीर होतोय, तुम्ही जा बरं आता. सार्थक आता मार्केटमध्ये जायला निघालेला असतो. आकांक्षा सांगते की अगं वहिनी, दादा पिशवी इथेच विसरून गेला. आणि मग पिशवी देण्यासाठी आनंदी सुद्धा बाहेर आलेली असते आणि मग पिशवी देण्यासाठी आनंदी बाहेर येते. तर सार्थक आता त्याच्या गाडीमध्ये बसणारच असतो. तितक्यातच मनोज तिथे दारू पिऊन आलेला असतो. मनोज त्याला म्हणत असतो की काय समजतो काय तू स्वतःला, आणि तूच माझा बायोडाटा ह्या कंपनीमध्ये पाठवला ना, कोणाला विचारून पाठवला. सार्थक म्हणत असतो की अहो दादा, पेमेंट पण चांगलं आहे आणि जॉब सुद्धा चांगला आहे. मनोज म्हणत असतो की तू मला विचारलं का की मला तो जॉब करायचा आहे की नाही, आणि आता तुमच्या एवढ्या गोष्टींची परतफेड कशी करणार आहे मी. सार्थक म्हणत असतो की अहो दादा, तुम्हाला परतफेड करायची काही गरज नाहीये, तुम्ही माझे पण कोणीतरी लागताना तुमच्यासाठी केलंय मी हे सर्व. मनोजला नीट उभंही राहता येत नसतं आणि तो सार्थकची कॉलर पकडतो आणि तो सार्थकला म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली मला पकडायची. असं म्हणून सार्थकच्या तो कानाखाली देणारच असतो. तेवढ्यातच आनंदी तिथे येते आणि मनोजचा हात पकडते आणि ती मनोजला सांगते की तुझा राग, तुझा सगळा संताप तू माझ्यावर काढ, मी तुला काहीच म्हणणार नाही, परंतु तू जर यांना काही बोलला ना तर ते मी खपवून सुद्धा घेणार नाही. सार्थक मात्र मनामध्ये म्हणत असतो की कालपर्यंत तर माझ्यासोबत राहायला सुद्धा तयार नव्हत्या आणि आज अगदी माझ्या बाजूने बोलताय ह्या. आनंदी मनोजला म्हणत असते की अरे दादा, त्यांनी एवढे उपकार केले आपल्यावर, तू विसरतोयस का हे सर्व. मनोज म्हणतो की कसले उपकार आणि कसलं काय. आनंदी म्हणते की अरे दादा, मी जी बक्षिसाची रक्कम जिंकले त्यांनीच ते बक्षीस दिलं होतं ना, आणि त्याच्यामुळे तुझं कर्ज फिटलं गेलं. आपलं जेव्हा घर जळालं तेव्हा आपल्याला दुसरं घर कोणी दिलं, त्यांनीच दिलं ना. मला नोकरी लागली, कोणामुळे लागली, त्यांच्यामुळेच लागली ना. आता जर त्यांच्या जागी दुसरा कोणीतरी माणूस असताना तर तुझा एक शब्द सुद्धा सहन केला नसता. हा त्यांचा चांगुलपणा आहे की ते हे सर्व ऐकून घेताय, परंतु जर त्यांच्या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेतला ना तर मी अजिबात सहन करणार नाही. सार्थक मात्र मनामध्ये म्हणत असतो की खरं तर जे घडतंय ते वाईट घडतंय, परंतु आनंदी माझ्याबद्दल चांगलं बोलती, हे चांगलं घडतंय. सार्थक आनंदीला म्हणत असतो की जाऊ द्या ना, तुम्ही नका एवढं बोलू त्याला. आनंदी म्हणत असते की नाही, दादाच्या ह्या वागण्याचं मी अजिबात समर्थन करणार. कंपनीचं ते जॉईनिंग लेटर सार्थकच्या अंगावर फेकून आता मनोज तिथून निघून जातो. तर हा सर्व राडा केदारने पाहिलेला असतो आणि मग केदार लगेचच ही न्यूज रेशमाला सांगतो की आता सार्थक आणि मनोज मध्ये खूप तुफान भांडणं झाली आणि
केदारचं बोलणं ऐकून रेश्माच्या मनात एक नवीन कल्पना आलेली असते आनंदीला त्रास देण्यासाठी। तर इकडे आनंदीला खूप वाईट वाटत असतं। ती सार्थकला सॉरी म्हणत असते, तेव्हा सार्थक म्हणतो की अहो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय, आणि तुम्ही ज्या प्रकारे माझ्या घरच्यांचं एवढं ऐकून घेताय त्या प्रकारे मी तुमच्या घरच्यांचं ऐकून घेतोय। तुम्ही सांगत नसला तरी मला सगळं काही माहिती आहे, आणि तुम्ही नेहमी सर्वांसाठी काही ना काहीतरी करत असतात। सार्थक आनंदीला थँक्यू म्हणतो, तेव्हा आनंदी विचारते की तुम्ही थँक्यू का म्हणताय? सार्थक म्हणतो की कारण तुम्ही मनोज दादांसमोर माझी बाजू घेऊन भांडलात म्हणून। आनंदी म्हणते की खरं तर दादा जे काही वागला ते मला अजिबात आवडलेलं नाहीये, त्याच्या ह्या वागण्याने मला सुद्धा तितकाच त्रास झालाय। सार्थक म्हणत असतो की अहो तुम्हाला काय एवढा त्रास होतोय, मलाच त्रास नाही झाला तर तुम्हाला का होतोय, परंतु हा जर माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना तर मला मात्र त्रास होईल। तर इकडे मनोज हा घाईघाईने गेलेला असतो, त्यामुळे सर्वांना खूपच टेन्शन आलेलं असतं, आणि अण्णांना माहित असतं की हा नक्कीच सार्थक सरांकडे गेलाय। अण्णा त्याला शोधायला चाललेले असतात, त्याच वेळी मनोज तिथे येतो। मनोजची अवस्था बघून अण्णा विचारतात की कुठे गेला होतास तू? मनोज अण्णांना म्हणतो की वर्तक तुमच्या जावयाला चांगलाच झापून आलोय हा मी, त्याची लायकीच काढून आलोय चांगली, आता परत माझ्यावर कधी उपकार करायची भाषा नाही करणार तू, आणि हे त्यानेच दिलंय ना हे घर, चला खाली करा बरं हे घर, त्याच्या घरामध्ये सुद्धा आपल्याला राहायचं नाहीये। लीना म्हणत असते की अहो तुम्हाला कळतंय का आपण कुठे राहणार आहोत हे घर सोडून? तेव्हा मनोज म्हणतो की आपण रस्त्यावर राहू, आणि आनंदीला काय वाटतं की ती एकटी श्रीमंत झालीये, तिला बरोबर दाखवतो मी, असं म्हणून आता मनोज म्हणत असतो की चला भांडे काढा, सगळं घरातलं सामान गोळा करा। तर मनोजचं हे वागणं बघून अण्णा मात्र पूर्ण हादरून गेलेले असतात। अण्णा म्हणत असतात की आयुष्यात सुपारीच्या खांडाचं सुद्धा मी व्यसन केलं नाही, आणि आज माझा मुलगा एवढा दारुडा झालाय, माझे संस्कार कमी पडले का याला वाढवताना? मनोजकडे बघून आता मला असं वाटतंय की सगळं संपलंय। म्हणत असतात की याला तर काहीच कळत नाहीये की तो काय करतोय, कोणाशी काय बोलतोय। मालती म्हणते की सध्या त्याची परिस्थिती वाईट आहे, नक्की सुधरेल तो, आपला मुलगा खूप चांगला आहे, घेईल समजून नंतर तो। अण्णा म्हणतात की पण केव्हा, तोपर्यंत तर दुसऱ्याच्या आयुष्यात वादळ येईल। अगं आनंदीच्या सासरी जाऊन तो कल्ला करून आलाय, आता तिथे जाऊन त्यांना काय काय बोलला असेल काय माहिती। तर इकडे वृंदा एकटीच किचन मध्ये काम करत असते, आणि तिला खूप वैताग होत असतो। तर आनंदी किचन मध्ये येत असते। वृंदा म्हणते की तू किचन मध्ये कशी काय येते, तुला सांगितलंय ना लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही म्हणून। आनंदी म्हणते की मी नाही ओलांडली आहे, मला भाजी चिरायची होती ना म्हणून किचन मध्ये येत होते। वृंदा म्हणते की काही भाजी वगैरे चिरू नको हा, एवढी कसं काम करशील आणि एवढं मोठं क्रेडिट घेऊन जाशील। आनंदी म्हणत असते की अहो काकू पण मला करू द्यात ना। तेव्हा वृंदा म्हणते की एक मिनिट, मी तुझी काकू वगैरे काही नाही, आणि आलेल्या माणसांसमोर मला अजिबात काकू वगैरे म्हणायचं नाही। की आता सार्थक तिथे येतो आणि वृंदाला विचारतो की काय ग काकू काय झाले? तेव्हा वृंदा लगेच शब्द पलटते आणि म्हणते की अरे काही नाही, ती मला म्हणत होती की मी भाजी चिरते, मी म्हटलं कशाला चिरते, बस तू मी चिरते। सार्थक म्हणतो की आता मगाशीच त्या म्हणाला ना की मी चिरते भाजी म्हणून। तर वृंदा म्हणते की हो का, हे बघ माझं काही म्हणणं नाहीये, चिरायची तर चिरू दे भाजी, असं म्हणून आता वृंदा तिथून निघून जाते। तर आनंदीने आता भाजी चिरण्यासाठी घेतलेली असते, आणि सार्थक सुद्धा तिला मदत करत असतो, आणि आनंदी भाजी चिरत असताना आनंदीचं बोट कापलं जातं, ती मोठ्याने ओरडते, तर सार्थक लगेचच आनंदीचं बोट तोंडात घालतो। दोघंही एकमेकांकडे बघत असतात। आनंदी स्वतःला सावरते आणि म्हणते की सर काय करताय तुम्ही हे? सार्थक म्हणतो की अहो रक्त आलं होतं ना हातातून, म्हणून मग मी तोंडात बोट घातलं तुमचं। तर आनंदी लाजते आणि तिथून निघून जाते। आनंदी आता मलम लावण्यासाठी वरती आलेली असते। तर सार्थक म्हणतो की काय क्रीम लावताय का? आनंदी म्हणते की हो। सार्थक म्हणतो की पण बरं तर झालंय ना तुमचं? आनंदी गालातल्या गालात हसते। सार्थक म्हणतो की पण मगाशी तर तुमचं बरं झालं होतं, मग तुम्ही कशाला मलम लावायला वरती आलाय? आनंदी लाजत लाजत म्हणत असते की सर मला माहिती आहे हे सगळं काय आहे, मी सिनेमामध्ये बघितलंय सगळं। सार्थक म्हणत असतो की हो ना, सिनेमामध्ये असंच दाखवतात, शेवटी तुम्ही आहातच माझ्या हिरोईन। आनंदी पुन्हा लाजते। सार्थक तर पूर्ण दिवाना होऊन जातो। आनंदी पूर्ण लाजत असते, आणि सार्थकला ते बघून मात्र खूपच आनंद होत असतो। लाजत लाजतच आनंदी तिथून निघून जाते। सार्थक मागे खूप हसत असतो। तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो। पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आकांक्षा आनंदीला म्हणत असते की त्यांनी मला बघायचं, त्यांना मी पसंत पडले तर त्यांनी होकार द्यायचा, नाही तर नकार द्यायचा, मला नाही आवडत अशी प्रथा। सार्थक म्हणतो की बरोबर आहे तुझं म्हणणं, कित्येक वेळा तर लग्न झाल्यानंतर सुद्धा पसंती कळवत नाही। तर तो आनंदीला टोचून बोललेला असतो। आनंदी अक्कूला समजावत असते की खरं तर मुलींच्या आयुष्यातला हा खूप महत्वाचा क्षण असतो। मुली जेव्हा सासरी जातात तेव्हा त्यांचं अख्खं जग बदलतं, आणि सार्थककडे बघून ती म्हणत असते की जर खरा आणि योग्य जोडीदार आपल्या सोबत असेल ना तरच आपला संसार सुखाचा होत असतो। तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। नमस्कार मंडळी, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रेश्मा भगत, स्वामिनी काते, तेजल नीलम, पूजा चौधरी, शिल्पा सावंत, रोशन हजारे, दिनकर हुपारीकर, मोहन पेंडसे, मनोहर पेडणेकर, चित्रा फडणीस, सीमा नागरे, ज्योती जाधव,
सुरेखा रानडे, रोशन हजारे, स्वाती पवित्रा कांबले, समता सत्यवान प्रक्षाळे, वर्षा भारपडे, पुष्पा पावटे, भारती भोले, लता शिंदे, वैष्णवी पाटील या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिला आणि खरंच तुमचा हा रिस्पॉन्स बघून किती आनंद होतो ना हे तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. थँक्यू सो मच.